चांदिवली विधानसभेच्या मतदारांना गिफ्ट आहे, गिफ्ट। आज 15 ते 20 वर्ष झाले आमची हीच परिस्थिती आहे। विकास विकास चांदिवली विधानसभेचा विकास चालू आहे, चांदिवली विधानसभेचा विकास। बघा, भ्रष्टाचाराची चांदिवली, आमची मुंबई, आमची चांदिवली। पाण्याची, कोणाला पिकनिकला जायचं असेल कुठे जायची गरज नाही, चांदिवलीमध्ये या, फुल पिकनिक। फुल एन्जॉयमेंट, फुल एन्जॉयमेंट, मस्त मस्त पिकनिक। ज्यांना पिकनिक करायची साकीनाका चांदिवलीमध्ये या, फुल पिकनिक करा। स्विमिंग पूल, नैसर्गिक स्विमिंग पूल, फुल एन्जॉयमेंट, फुल एंजॉय करो। भ्रष्टाचार करो, चांदिवली को पानी में डुबाओ। भ्रष्टाचार करा, चांदिवलीला पाण्यात बुडवा। ही आहे भ्रष्टाचाराची चांदिवली विधानसभा। गेल्या 1 ते 2 महिन्यापासून अधिकाऱ्यांचा पाठी लागलोय एलवॉर्डच्या की नाले सफाई झालेली नाहीये, परंतु अधिकारी सगळे मस्त आहेत। अधिकारी आणि कंत्राटदार सगळे मिळालेले आहेत। आज त्यांच्या आशीर्वादाने आपण बघू शकताय चांदिवली विधानसभा फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, मस्त। बघितलं चांदिवलीमध्ये, साकीनाकामध्ये चांदिवली साकीनाकामध्ये संपूर्ण साकीनाका चांदिवली पाण्यात बुडालेला आहे। आपण बघताय संपूर्ण साकीनाका चांदिवली पाण्यामध्ये। फुल एन्जॉयमेंट आहे, फुल एन्जॉयमेंट। एन्जॉय, फुल एन्जॉय, फुल पिकनिक, फुल स्विमिंग पूल, फुल भ्रष्टाचाराची महानगरपालिका। आणि जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा विभाग अध्यक्ष। माझ्यासोबत सचिव संजय मुळे, संतोष दरवेज, भासाणी चिटणीस। आज आपण बघू शकता ही जी परिस्थिती आहे, आज गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो चांदिवली विधानसभेची जनतेला। किती दिवस आम्ही हे त्रास चांदिवलीची जनतेने भोगवायचं? आमची चूक काय आहे चांदिवलीच्या जनतेची? आम्ही तुम्हाला मतदान करतो, हेच आमची चूक आहे। आज लोकांना खूप त्रास झालेला आहे। लोकांच्या घरात 3-3, 4-4 फूट पाणी गेलेलं आहे। 3-3, 4-4 फूट लोकांच्या घरात पाणी आहे। लहान लहान मुलं आहेत त्यांच्या घरात, आज त्यांची अवस्था काय जाऊन बघा तुम्ही। आज आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। जर यानंतर महानगरपालिका यांनी जर व्यवस्थित नाले साफसफाई केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन करणार, हे नक्की आहे। कारण चांदिवलीची जनतेला त्रास होणार हे मनसे कधीही सहन करणार नाही। आणि आम्ही आपल्याला एक विनंती करतोय आणि एक चेतावणी देतोय की येणाऱ्या दिवसात चांदिवली विधानसभेतील सर्व नाले साफ झाले पाहिजेत, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन महानगरपालिका एलवॉर्डवर करणार आहे। एवढं सांगतो आणि इथं थांबतो। महाराष्ट्र निर्माण सेनेचा विजय असो, आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। दाखवा दाखवा, आपण बघा, हे दाखवा। इथं थांबा। हे फक्त दाखवण्यासाठी नाले सफाई करतात आणि हे पूर्ण माती इथंच ठेवतात। आणि आता हे माती पावसाळ्यात सोबत पाणी सोबत जाते, मग हे नाले साफ करून फायदा काय होणार आहे? फक्त भ्रष्टाचार चालू आहे एलवॉर्डमध्ये। नाले सफाईच्या नावावर फक्त भ्रष्टाचार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही। आज एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळात हे नाले साफ नाही झाले तर खूप मोठं आंदोलन होणार, हेच मी इथं सांगतो आणि इथंच थांबतो।